आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. काय सध्या प्रभागामध्ये महापालिकेची निवडणूक लागलेली आहे. 12 मध्ये अनेक उमेदवार आहेत. नगरसेवक तुला कसा हवा आहे आणि कोणाला पसंत आहे? नगरसेवक म्हणून आता प्रीती अतुल चव्हाण या उभा राहिलेल्या आहेत आणि सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. कारण अतुल हे फार अगदी चांगलं काम करत आलेले आहेत आणि ते करत राहतील हा खरोखर माझा विश्वास आहे. सगळ्यांनी या विश्वासावर पाठिंबा देऊन त्यांना चांगल्या मतांनी विजयी करावं. आणि एकतर ते फार कष्टाळू आहेत. फक्त एवढंच काय, ते आत्ता गादीवरती नाही आहेत बसलेले. जेव्हा ते खरोखर निवडून येतील आणि जेव्हा सगळं त्यांच्या हातात येईल ते इतकं चांगलं काम करतील ही मी अपेक्षा ठेवते. नगरसेवक म्हणून अगदी ते योग्य आहेत आत्ता तरी आणि इथून पुढेही असतील. फार चांगलं काम करत आलेले आहेत ते आणि करणार पण आहेत. तुम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. बहुमोल मतांनी त्यांना त्यांची निवड करावी. महापालिकेच्या निवडणुका लागल्यात. प्रचार देखील अंतिम टप्प्यात आलाय. 12 मध्ये लढाई देखील मागच्यापर्यंत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता पण निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. तुम्हाला पसंत असेल तुमचं? आता खरी गंमत इलेक्शनला आलेली आहे. गेले 10 वर्ष झालं ह्या महाराष्ट्रात कोरोनामुळं महापालिकेच्या इलेक्शन होऊ शकलेलं नाही. आताची इलेक्शन जे आहे आणि पहिली पाहता आता असं वाटतं की थोडा बदल व्हावा असं आम्हाला बी वाटतं. आणि उमेदवार कसा असावा, तो अभ्यासू असावा, कार्यक्षम असावा, कोल्हापूर जनतेची नाळ ओळखून त्यांची कामं करणारा असावा. आणि त्या सगळ्या गोष्टी मला अतुल चव्हाणमध्ये दिसतात. आणि त्यांच्या मिसेस ज्या आता उभारलेल्या आहेत आणि म्हणजे आता कसं नवरा बायको काय वेगळी नाहीत, दोघं एकच आहेत. आणि आमच्या सुनबाईसुद्धा तशा धडाडीच्या आहेत कामाला. मला असं वाटते जरी वरवर वाटत असेल की हे येणार ते येणार, पण अंतर्गत मनाला कुणात काय हे अजूनही कुणाच्या सांगता येत नाही. तरी पण मी ठामपणे सांगू शकतो की 12मध्ये आमच्या सुनबाई अतुल चव्हाणच्या मिसेसच्या 100% निवडून येतील. आणि आमच्या भागाचा हे जे काय 4 मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा ते विकास करतील अशी मला आशा वाटते. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.